महाराष्ट्र शासनाने आता नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे, जी की आहे महाडीबीटी 2.0. यावरती आता 54 महाविद्यालयीन योजना आहेत, शालेय 14 योजना आहेत, तसेच शेतकरी 20 योजना, निवृत्ती वेतनधारक विशेष सहाय्य योजना 3 आहे, दिव्यांग 2 योजना व इतर 11 योजना अशा यावरती अर्ज हा करता येणार आहे. जे नॉर्मली आपण पहिल्यांदा महाडीबीटी वरती अर्ज करायचो, आता महाडीबीटी 2.0 म्हणजेच mahadbt2.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज हा करावा लागणार आहे. तर अर्ज करताना सगळ्यात अगोदर तुम्हाला महा आय डी बनवणं गरजेचं आहे. तर तो कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथे देखील दिसेल नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अर्ज स्वीकारण्यास दिनांक 1 जून 2026 पासून सुरुवात होईल. म्हणजेच बरेचसे अर्ज स्वीकारणं चालू देखील झालेलं आहे. तर आता त्यासाठी तुम्ही समजा अर्ज करण्यासाठी गेले इथे, तर तुम्हाला इथे नागरिक लॉग इन मध्ये बघा, इथे तुम्हाला महा आय डी बनवण्यासाठी सांगेल किंवा लॉग इन करण्यासाठी तुम्हाला महा आय डी टाकून लॉग इन करा असं म्हणेल. तुम्ही बॅक जाऊन इथे नोंदणी करावरती जरी क्लिक केलं तरी देखील तुम्हाला महा आय डीच्या वेबसाईटवरती नेलं जाईल. तर आता इथे तुम्ही योजना अगोदर पूर्ण बघू शकता कोणकोणत्या आहेत. आपण आय डी बनवल्यानंतर या योजनांना अर्ज कसा करायचा ते देखील सांगणार आहोत. आता सध्या आपण इथे महा आय डी बनवणार आहोत. तर इथे तुम्हाला नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे. नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल mahasaarthi.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला तुमचा महा आय डी तयार करा असं दिसेल आणि खाली इथे तुम्हाला आधार क्रमांक तुम्हाला तुमचा टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली डिक्लेरेशन आहे, यावरती तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही नॉर्मली डायरेक्ट इथे क्लिक केलं तर क्लिक होणार नाही, तुम्हाला स्क्रोल करून पूर्ण खाली जावं लागेल आणि त्यानंतर हे ॲक्टिवेट होईल आणि इथे तुम्हाला आता चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर OTP यशस्वीरित्या पाठवला असा मेसेज दिसेल, म्हणजेच तुम्हाला पॉपअप दिसेल आणि तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP हा येऊन जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे सत्यापित करा यावरती क्लिक करायचं आहे. जर OTP आला नाही तर तुम्हाला OTP पुन्हा पाठवावरती क्लिक करायचं आहे, पण हा टायमिंग संपल्यानंतरच तुम्हाला तो ऑप्शन येईल. तर इथे आता आपण OTP टाकलेला इथे सत्यापित करावरती क्लिक करत आहोत. त्यानंतर तुम्हाला इथे डेटा प्रवेश सहमती, तुमचा डेटा योजनांसाठी दिल्या जाईल, माहिती दिली जाईल, त्याच्यासाठी हे पूर्ण डिक्लेरेशन आहे, तुम्ही पूर्ण वाचून घेऊ शकता. ते वाचल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला इथे स्वीकृती द्या आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुमची पूर्ण डिटेल फिच केले जाईल, म्हणजेच तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक इथे दिसून जाईल. इथे आता तुम्हाला मोबाईल नंबर हा टाकायचा आहे, पण मोबाईल नंबर तुम्हाला जो आधारशी रजिस्टर आहे तोच इथे टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर इथे तुम्ही ईमेल आय डी ही टाकून घेऊ शकता, नाही टाकली तरी देखील चालेल, ईमेल आय डी मॅन्डेटरी नाही. ते टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. इथे तुमचा रहिवासी पत्ता आलेला असेल, इथे राज्य, जिल्हा, पिनकोड आलेला असेल, इथे आता तुम्हाला कॅप्चा हा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथे जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपण ईमेल आणि मोबाईल नंबर दोन्हीही टाकला आहे, त्यामुळे आता दोन्हीचा OTP इथे टाकणं गरजेचं आहे. तर आता आपण हा दोन्ही OTP हे टाकून घेऊया इथे. आता इथे आपण OTP हे टाकून घेतलेले आहेत. OTP जर नाही आले तर हा टाइम संपल्यानंतर तुम्ही OTP पुन्हा पाठवावरती क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे सत्यापित करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर युजर सक्सेसफुली क्रिएटेड असा मेसेज तुम्हाला दिसेल व खाली तुम्हाला दिसेल महा आय डी निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. तुमचा प्रोफाईल तयार केला जात आहे, यासाठी UIDAI आणि इतर स्रोतांद्वारे माहिती गोळा केली जात आहे. महा आय डी तयार करण्यासाठी साधारण 24 तासाचा कालावधी लागेल आणि महा आय डी तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल. तर 24 तासामध्ये तुमचा महा आय डी जनरेट होणार आहे आणि तुम्हाला मेसेजवरती देखील कळवण्यात येणार आहे. तर महा आय डी जनरेट झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करून अर्ज हा करायचा आहे. तर आता आपण तिथून पुढे अर्ज कसा करायचा ते देखील सांगणार आहोत, पण आपला आय डी जनरेट झाल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच आय डीने लॉग इन करून आपण पूर्ण डिटेल भरणार आहोत आणि अर्ज कसा करायचा, कोणकोणत्या योजनांना अर्ज करायचा ते आपण इथे पूर्ण दाखवणार आहोत. तो कसा करायचा पूर्ण डिटेली सांगणार आहोत. तर या प्रकारे तुम्ही तुमचा महा आय डी हा क्रिएट करून घेऊ शकता. तुम्हाला सध्या देखील मेसेज आला असेल की तुम्हाला जो महा आय डी बनवायचा आहे तो प्रोसेसमध्ये आहे, तसा मेसेज देखील आलेला असेल. कंप्लीट झाल्यानंतर देखील तुम्हाला मेसेज हा येऊन जाईल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अर्ज पूर्ण सांगणार आहोत. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्रामवरती
तसेच व्हॉट्सअपला देखील विचारू शकता.